त्यांचं आभार. आई गावठी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली स्पर्धा पहा मिळतं. आज या स्पर्धेचा डे नाईट फॉर्मॅट मधील पहिली दिवस रात्र आणि सामना 40+चा. गेम इज ऑन. अगदी आकेच्या अंतरावरती असणारे दोन संघ पाहायला मिळतात. हेडुटणेच्या विरोधात उंबारली. मॅच इज ऑन. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. सचिन भोईरच्या जोडीला सीताराम पाटील. पहिलाच बॉल एक्स्ट्राम पडल्यानंतर मात्र खूप बाहेर निघून जातोय. पंच बाहेर चिकून करत असताना पाया ठिकाणी पंच वाईट आणि +2 एकूण 3 धावा. थ्रो केला. बॅकअपला कोणी नव्हतं. गोलंदाज पाहतोय आपण. गोलंदाज सचिन भोईरच्या विरोधात सचिन पाटील गोलंदाजी करत असताना यावेळेस फटका चांगला अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय. फेकून दिला डीप मिड विकेटच्या वरून. राणी दाबा षटकार. सचिन भोईर यावर्षी चांगली कामगिरी सातत्याने करत असताना 40+ मध्ये. चला जास्त वेळ नको प्लीज सामना सुरू करा कारण ऑलरेडी अगोदरच आज पहिली दिवस रात्र असल्यामुळे थोडंसं आपण लेट झालो. थोडं म्हणजे नाही आहे, तब्बल 1.25 ते 1.5 तास लेट होतो. आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न. गोलंदाज मात्र दिशा भरकटलाय. पहिल्यांदा लेग स्टंप आता ऑफ स्टिक वरती मारा केलाय आणि त्यानंतर एक मध्ये षटकार आला. त्यामुळे आता धावा झाल्या त्या 10. थोडासा विचार विमर्श करावा लागेल टीम एडुटणे संघाला. ज्या संघाने चिंचोड्याच्या पाड्या संघाला परास्त केलं आणि दुसरीकडे टीम उंबारलीने मानपाडा. पुन्हा एकदा फटका चांगला डीप मध्ये फिल्डर नितीन पाटील. बा चांगले फिल्डिंग पाहायला मिळाली आणि थ्रो 4 बॅकअपला होते खेळाडू. दैव बलवंतर म्हणावं लागेल. 4 खेळाडू होते आणि धावा रोखल्या 2. चला पॉवर प्लेचं एक षटक असेल. पहिलं षटक मार्गचं. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचा होता. चेंडू चालला शॉर्ट लेगला. फिल्डर धावतात मात्र अडवलंय पायाचा सारा घेऊन. जेथे 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. थ्रो पा किती ॲक्युरेट आहे आणि तोपर्यंत येते 3 धावा मिळाल्या. आमचे सोनारपाड्याचे भावेश पाटील, कल्पेश पाटील, राकेश पाटील आणि हे या ठिकाणी उपस्थित झाल्यात प्रेक्षक. त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती या. वैभव ठक्कर यांचे अगदी जवळचे मित्र. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. तब्बल 1 षटकार पाहिला ऑलरेडी आपण अगोदर. आता सीताराम पाटील डावकरी आताचे बॅटर पहा मिळतात. सचिन पाटील आता राऊंड विकेट आल्यात. चांगल्या धावा पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. चांगला फटका खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. डॉट बॉल आलाय आणि एकंदरीत धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्डवरती आहे ती 15.
पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वन मोर डॉट. 2 चेंडू डॉट फेकल्यात. सुरुवातीला धाबा आल्या, त्यानंतर आता डॉट चेंडू फेकण्यात आला. चांगली गोलंदाजी पाहा मिळतो आपल्याला. खरं तर 2 चेंडू डॉट आलेत सीताराम पाटीलच्या विरोधात खेळत असताना. डावकरी हाताचा बॅटर आहे. चांगली बॅटिंग त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा केली. हुक केलाय, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. फोल्डर नाही आहे, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय तो चौकार आणि पहिल्या षटकाचा केस समाप्त होत असताना बिनबाद 19 धाबा स्कोरबोर्ड वरती. चला की एवढा वेळ नका घेऊ आपण. चला, चेंडू नसेल तर दुसरा चेंडू द्या. चेंडूची पूर्तता करा, लगेचच वेळ नका. आता उद्याचे जे सामने आहेत त्यांनी अगदी वेळेवरती 4:15 वाजता रिपोर्टिंग आहे, लक्षात ठेवा. आपण 4:30 वाजता पहिला चेंडू पडेल. पहिला सामना असेल तो उद्या देसाई 40+ आणि उत्तर शिव 40+ मॅचच्या मध्ये पहिला सामना असेल. हां, प्रत्येक टीमने 2 चेंडू चेक करायचे आणि त्यानंतर जो कमिटी जे चेंडू देईल चॉईस तोच तुम्हाला घेऊन खेळावा लागेल. चला आता घ्या लवकर स्ट्राईक आणि सामना सुरू करा, कारण एका ओव्हरसाठी जवळजवळ 7 मिनिटाचा वेळ गेला. एवढा वेळ नको. उद्या पहिला सामना देसाई 40+ आणि उत्तर शिव 40+. 4:15 वाजता रिपोर्टिंग आहे तुमची, लक्षात ठेवा. 4:30ला कोणत्याही परिस्थितीत आम्हाला सामने सुरू करायचे आहेत, कारण डे नाईटची स्पर्धा आहे. त्यानंतर रेग्युलरचा सामना असेल साबेच्या विरोधात दिवा. फक्त रेल्वेमध्ये आहे. हा, एकच बस घेऊन आले तरी चालतील. चला जाऊया मॅचमध्ये. ओ, फटका येते सुद्धा, फसलाय की टायमिंग प्रॉपर झालंय? नाहीये, अगदी सीमारेषा लगत छेल. यस, आउट आहे. पाठीमागे आमचे प्रेक्षक वर्ग आहे. फलंदाज बाज आहे आणि पहिला मोठा धक्का लागलाय टीम उंबारली संघाला सचिन भोईरच्या स्वरूपात. सोनारपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू. चला, वन डाऊनचा खेळाडू मैदानामध्ये पहा मिळतो आपल्याला, रवी भोईर.
चला बंडाऊनला रवी बोरी आल्यात. पहिला मोठा धक्का लागला या टीम उंबारली संघाला. पुन्हा एकदा सरळ स्क्रीन समोर पहिला टप्पा घेत असताना बॉल जाईल सीमा पार. रवी भोईरने टोकलाय पहिलाच दमदार चौकार. ओ पुन्हा एकदा यावेळेस मिस टाइम आहे. खेळाडू येतात मात्र हाताला ब्रश होऊन चेंडू काय पडतोय आणि तोपर्यंत 2 धावातच झाल्यात. ओव्हर थ्रो 3 धावा. कवसला भीमकाळन होते. छेल सोडला त्यानंतर 2 धावा सुद्धा मिळाल्या. ओव्हर थ्रो केला 3 मिळाल्या आणि आता हळूहळू पुढे सरकलाय संघ. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात झाली, मोठी विकेट मिळाली. त्यानंतर मात्र या एक्स्ट्राच्या धावा सुद्धा येत असताना पहा मिळतात. गोलंदाज पाहतोय दुसरं षटक घेऊन विश्वास पाटील आहे ना. फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जातोय. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे त्यामुळे फिल्डिंग मध्ये सातत्याने परिवर्तन करत असताना विश्वास मोठा फटका घ्यायचा होता. मागचे 3 चेंडू डॉट केलाय कारण अगोदरच्या ओव्हरमध्ये 2 लागोपाठ चेंडू डॉट आणि आत्ताचा एक डॉट चेंडू येत असताना सीताराम पाटील यांना पाहतोय आपण स्ट्राईक वरती. डावकुऱ्या आताचे फलंदाज आहे. सातत्य टिकवावं लागेल. जी सुरुवात झाली होती 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये फक्त त्यानंतर पाहतोय आपण कुठे का होईना थोडंसं संघाची धावसंख्या थांबली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूचा पाठलाग केला मात्र अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाजाचा. पंच बॅटचा इशारा करत असताना एक धाव एक्स्ट्रा 27 धावा लागल्यात स्कोरबोर्ड वरती. यावेळेस पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी चांगला कमबॅक केला विश्वास पाटील. या गोलंदाजाला पाहतोय आपण चांगला कमबॅक करत असताना 40+ सामना. या 2 संघामध्ये रोज 4 संघ 40+ खेळताना पाहायला मिळतील आणि 8 संघ रेग्युलर असा 4 दिवसाचा फॉर्मॅट आहे. अर्थातच या स्पर्धेमध्ये 32 संघ रेग्युलर आहेत आणि 16 संघ 40+. वाह चांगली गोलंदाजी केली आहे विश्वास पाटील. विश्वास दर्शवला कॅप्टनने त्याच्यावरती आणि त्याला सार्थकता दाखवत असताना विश्वास पाटीलने चांगला षटक हाताळलं. 1 विकेट मिळवली. फक्त 8 धावा खर्च केल्या. चला टाइमपास नको लगेचच फिल्डिंग लावून घ्या आता. आणि चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आणि टीम श्री गणेश माणकिवली संघाचे कॅप्टन निलेश मराठे उर्फ गोटे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आपलं. चला आमचे कॅमेरामॅन सातत्याने चढ उतार करत असताना हबप अर्थातच हरिभक्त पारायण जगदीश महाराज उर्फ गोट्या. चला नीट उतरा. चला आता आपल्या महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रेने आत्ताच 50 धावा पूर्ण केल्या. सावर्डे रत्नागिरीला यस फास्टेस्ट 50 ओपन टुर्नामेंट मध्ये सातत्याने त्याची चांगली कामगिरी होते
आणि सातत्याने तो भ्रमण करत असतो सारखा. फटका चांगला आहे, सुपर चौकार की षटकार. पंच सांगतील या ठिकाणी फ्लॅट षटकार. गोलंदाज पंडित पाटील आल्यात. पंडित खान तिसरा षटक घेऊन पुन्हा एकदा यावेळेस बॉल हवेत आहे. फिल्डर झेल खाली आल्यात. कॅचिटचा कॉल. किशोर भंडारी झेल स्वीकारत असताना गुड कॅच. बॅटर बाद. यांचं आगमन झालंय. भरारी पथक आहेत ते सातत्याने भ्रमण करत असतात आणि नेहमीच त्यांचा सपोर्ट राहतो. चला ठिकाणी फलंदाज बाद झाल्या. नवीन बॅटर मैदानामध्ये. चला जास्त वेळ टीम मीटिंग नको प्लीज. टीम एडवटने सांगा थोडासा विचार करा. आता श्याम भोईर आल्यात मैदानावरती. चांगला मगाशी किशोर भंडारी याने झेल टिपला. अगदी उंचावरती झेल होता. मगाशीच त्यांच्या बोटाला दुखापत झाली होती पहिल्या सामन्यामध्ये. चला आमचे मानकेवलीची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित झाले. पेट्रोल बाय आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. याच नावाने प्रचलित आहेत ते. त्यांच्याच वतीने नाईट टुर्नामेंट सुद्धा ठेवण्यात येते आणि अतिशय दानशूर जाते. त्यांचं टोपण नाव आहे पेट्रोल बाई. चला आणखीन एक धाव मिळाली आहे तो आणि आता धावसंख्या एकूण पाहा मिळते 34. 34 धावा आहे. तिसरं षटक मार्गस्थ. याच्यानंतर टॉस होईल सोनारपाडा आणि मानकिवली या दोन संघामध्ये. डावकुऱ्यातचे फलंदाज सीताराम पाटील अद्याप स्ट्राईक वरती आहेत. सलामीच्या बॅटर आहेत. आज मात्र त्यांच्या बॅटमधून पाहिजे तशी फटके पाहायला मिळाले नाही आहेत. एरवी अगदी चांगल्या पद्धतीने खेळतात. मात्र आज एडुटनेच्या विरोधात त्यांची बॅटिंग चांगली नाही आहे. पुन्हा एकदा डॉट. निश्चित बरेच चेंडू डॉट खेळतात ते. श्याम काहीतरी सांगत असताना की आता स्ट्राईकला तरी रोटेट करावी लागेल कारण आता हे तिसरा ओव्हर आहे मैदानामध्ये. सुरुवात चांगली झाली मात्र त्यानंतर सातत्य त्यांना टिकवता आलं नाहीये. उडवण्याचा प्रयत्न. कॅचिटचा कॉल आहे आणि भीमा काळन होते तिथे. पुन्हा एकदा ओ पायते आणि 3 का तिसरी धाव. रनआउटची संधी. 3 धावा कंप्लीट केल्या. जिथे एकही धाव नव्हती. 4 पाहिजे ते एकही धाव नव्हती. खरं तर कॅचिटचा कॉल होता मात्र या धावा एक्स्ट्रा तुम्हाला कधी कधी मागात पडत असतात. चार धावा पाहायला मिळाल्या आणि एकूण 3 षटकांचा केस संपलाय. धाबा आहेत त्या 1-1. चला शेवटचा चेंडू या ओव्हर मध्ये. ओव्हर थ्रोच्या धाबा बऱ्याच एक्स्ट्रा गेल्यात. फुल टॉस
आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न. कीपर बीट झाल्यात. पंच सांगत असताना डॉट बॉल आलाय आणि षटक संपलाय. तिसरा 3 ओव्हरमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना उंबारली संघाने 38 धाबा स्कोरबोर्ड वरती. चला आता फिल्डिंग लावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे या दोन टीम मधील आणि शेवटचं षटक आता भीम काळन मैदानावरती आल्यात. हे असे एक उत्कृष्ट पिच क्युरेटर आहेत. गेली सातत्याने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये त्यांना पाहिलं. सुरुवातीला खेळपट्टी बनवायचे. आता मात्र त्यांच्याकडे बरीच कामं होती त्यामुळे कधी कधी आणि विकेट हॅट्रिक साठी आमचे राजू गाडे यांच्या वतीने 555 आहेत भीम काळनला. चला अमर ठाकूर यांचं सुद्धा आगमन झाले. कल्याण डोंबिवलीचे बाहुबली आज खेळताना आपल्याला पाहा मिळतील. सोनारपाड्याच्या विरोधात मानकेवली संघ. या दोन संघामध्ये बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. ओ बॅक टू बॉलर्स केल्यात. हात पुढे केला होता मात्र चेंडू पाठीमागे निघून जातो. एकदा कंप्लीट सेकंडचा कॉल आणि पुन्हा एकदा ओव्हर थ्रो केला जातोय. 40 धावा झाल्यात. 40 धावा अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. श्याम भोईर स्ट्राईक वरती. ओ अगोदरच फटका. चांगला चेंडू. कधी कधी हेच गोलंदाज परेशान करत असतात. गतवर्षी पाहिलं शाहू पाटील यांची गोलंदाजी आपण. अगदी क्लिप त्यांची भरपूर व्हायरल झाली स्वतःच्या मैदानावरती. हा चॉकलेटवाले मामा. ओ उडवलाय बॉलला. फिल्डर दूरवरती आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय. आता फिल्डर आल्या. चेंडूला उचललाय नितीन. तोपर्यंत 2 धावा. हळूहळू पुढे जाण्याचा 50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न. सुरुवातीला असं वाटलं होतं की जबा 19 धाबा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये तेव्हा असं वाटलं की आता 50-60 पर्यंत सहज संघ जाईल. मात्र जिथे सचिन भोईरची विकेट मिळाली. फुल टॉस. फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. राणी दाबा चौकार. चला आता चौकार आलाय. 46 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. ओ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. एकदा एक्स्ट्रा 47. अनसाइडला क्या अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसरीचा कॉल होता. 49. लास्ट टू गो. शेवटचा बॉल.
त्यानंतर टॉस करू दोन टीम मध्ये. चांगला बॉल, पुन्हा एकदा कीपर बीट. स्टंपिंगची संधी होती आणि बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येतोय. एकूण धावा झाल्या त्या 50 कंप्लीट झाल्या. 50 धावा झाल्यात. 51चं टार्गेट असेल. चला टॉसकडे जाऊया, जेथे दोन संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. सन्माननीय वामनजी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. मोस्ट वेलकम पेट्रोल भाई, आपलं हार्दिक स्वागत. नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण त्यांची पाहत असतो नेहमी बदलापूर परिसरामध्ये. वामन काका आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस आम्ही करणार आहोत. कॉल श्री गणेश क्रिकेट संघ मानकेबलीचा कॉल असेल. हेड्स इज द कॉल अँड हेड्स टेल सिटीज. टॉस जिंकलेला अमर ठाकूर बाहुबली सोनारपाडा संघाचे कर्णधार. अमर, टॉस जिंकलाय, निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. नुकताच सामना 2 मला तर वाटते खेळून आलेला आहात, तर तिथे चांगलं प्रदर्शन राहिले. सो या क्रीडांगणावरती जेव्हा तुम्ही आलात त्या ज्यावेळेस आयोजन पाहिलं, कसं वाटलं? हे नाईट क्रिकेटचं पहिलं पर्व आणि आयोजन कसं वाटलं? आयोजन खूप सुंदर दिसतं, कारण की विकेटवर जर आपण लाईट्स बघितलं फोकस तर खूप चांगला आहे. बॉल क्लिअर दिसतोय बॅटिंगला. ओव्हरऑल नियमितपणे जो संघ आपण पाहत असतो प्लेइंग 11 तो आज पूर्ण आहे का काही खेळाडू अनुपस्थित असतील? नाही, आहे प्लेइंग 11 आमची आहे, ती नेहमी खेळतो त्याच्यात. ओव्हरऑल आता मानकेवली संघ समोर आहे. यापूर्वी 2 मॅचेसमध्ये त्यांच्या अगेन्स्ट आपला खेळ तितका चांगला झाला नाही, पण यावेळेस नवीन स्ट्रॅटेजी असेल, नवीन रणनीती असेल, तर समोरच्या संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? 5 ओव्हरमध्ये बघा 50 ते 55च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. टॉस इम्पॉर्टंट होता. दूरवरचा प्रवास करून इथे तुम्ही आलेला त्या स्पर्धेमध्ये, आणि खरं तर पाहिलं तर वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेली आहे. पण या एंट्रीचा मिळालेला कितपत बेनिफिट तुम्ही घ्याल आणि समोरील संघाविरुद्ध कितपत धाबा करण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60च्या आसपास करण्याचा प्रयत्न असेल आमचा. कसं वाटलं आयोजन? तुम्ही स्वतः यशस्वी आयोजक आहात. फार मोठी स्पर्धा तुमची देखील पार पाडताना मी पाहत असतो, पण या आयोजनाबाबत काय सांगाल? पहिलं पर्व आहे, पण ज्या प्रकारे तुम्ही आयोजन पाहाल कोणालाही वाटणार नाही की या स्पर्धेचं पहिलं पर्व इतकं अव्वल दर्जाचं आयोजन या श्रद्धांजली चषकाचं तुम्हाला पाहायला मिळतं आहे. आयोजन तर खूप सुंदर आहे आणि प्रथमतः आम्हाला इथे खेळायलाच संधी दिली त्यावेळी नारिवली संघाचे खूप अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. अँड दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस वॉन बाय टीम सोनारपाडा अँड दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट. काही क्षणातच मॅचला सुरुवात. मच महागुरु, आपलं मनपूर्वक आभार. मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025 पहिली रात्र आज या स्पर्धेचे आपण अनुभवतोय. 8 रेग्युलर संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत. 4 40+ संघ आजचा या पहिल्या रजनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. सध्या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो तो 40+ फॉर्मॅटमधून. 16 संघ 40+चे प्रत्येक दिवसामधून 4 संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. 32 संघ रेग्युलर फॉर्मॅटमधून 4 पारितोषिकं, 40+ फॉर्मॅटमधून 2 पारितोषिकं. रेग्युलर फॉर्मॅटसाठी मालिकावीर 2 व्हीलर बाईक जे आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. ते खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर काटेई ग्रामपंचायतीचे दमदार माजी उपसरपंच आणि खऱ्या अर्थानं दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी 80हून अधिक बाईक आतापर्यंत टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं पुरस्कृत केल्यात असे सन्माननीय काशीनाथजी पाटील यांनी पुरस्कृत केलेली बाईक तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल.
मॅचमध्ये सुरुवात 4 षटकांचा सामना. पूर्वार्धामध्ये धावा झाल्या त्या 50-51चा पाठलाग करायचा आहे. उंबारली 40+ विपक्ष हे दुटणे 40+ या 2 संघांमध्ये लढत. पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर सचिन भोईर उंबारली 11 धाबा बनवल्या, 8 धाबा आल्या त्या सीतारामचा बॅटमन रवी भोईर उंबारली धावा केल्या 13, 11 धावा श्याम भोईरचा बॅटमन आल्या. डाव पहिला संपला, 50 झाला. सचिन भोईर झाला सुरुवात करा सामन्याला. सेकंड इनिंग फर्स्ट ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर सहित बॉलिंग मार्क वरती सचिन भोईर उंबारली. Oh, but chase ball away. Catches win the matches. झेल घ्या आणि मॅच जिंकाय समीकरण असतं खरं तर. त्यामुळे प्रत्येक बॉल इथे महत्वाचा आहे. पहिल्या बॉलवरती असं म्हणू शकतो की जीवनदान मिळालं. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हर. आउटफील्ड मध्ये फिल्डिंग मध्ये वारंवार बदल तुम्हाला पाहायला मिळतात. डावखुरा त्याच्या फलंदाजासाठी ऑन साईडला 2 फिल्डर आणि आता मिड ऑफ आहे, लॉंग ऑफ नाही आहे. 23 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची आता गरज आहे. पहिली धाव धावफलकावरती लागलेली आहे. नितीन पाटील सचिन पाटील जोडी आपल्याला पाहायला मिळते. सचिन पाटील ऑन स्ट्राइक. सचिन भोईरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अनप्लेबल बॉल. आता चेंडू कसा एक्झॅक्टली गेला डोळ्यापुढून ते फक्त सचिन पाटील पाहतच राहिले. मधली एसटी वाकवली नाही, मधली एसटी उखडली. फर्निचर डिस्ट्रॉयड. ऍक्शन रिप्ले सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळाला. स्विंगिंग यॉर्कर 2 पायांचा मधून यष्टांवरती फलंदाज बाद. मिळाली होती. नाव तर खेळाडूंची योग्य दिली नव्हती. सध्या आमचा आयोजक बघा समोर राजू काटे यांना तुम्ही पाहतात. राम भोईर, शमन पाटील सर्वांना तुम्ही पाहतात. सर्व आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर. जेव्हा आयोजनाची प्रशंसा होते तेव्हा हे हास्यमय वातावरण नेहमीच निर्माण होतं आणि सध्या हसत खेळत आनंद घेत आहेत या रजनी क्रिकेटचा. भोईर हो फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पण सोडून दिला. इट्स अ वाईड बॉल. लेग स्टंपच्या बाहेर तुम्हाला थोडी जागा नाही आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्हाला निर्धारित क्षेत्र दिलेले आहे. सचिन भोईर देखील असतात. सचिन पाटील स्ट्रायकिंग इनवरती. आता सचिन वर्सेस सचिन पाटील. एका बाजूला भोईर तर दुसऱ्या बाजूला पाटील. ओ भोईरनं संधी निर्माण करून दिली होती असं म्हणावं लागेल. शॉर्ट थर्डला बॉल अडवला गेला. पाटील सचिनचा बॅटची एज लागली. तडम्यांमध्ये बॉल 1 रन कंप्लीट. सिंगलने धाव फलक पुढे. सध्या टीमची टोटल 3 या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा. मानकिवलीचे आमचे पेट्रोल भाई आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. राहुल चव्हाण मानकिवली आला असेल तर आपण देखील व्यासपीठावरती या. कट्टर समर्थक श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवलीचे. नेहमीच मानकिवली संघाला महत्वपूर्ण साथ त्यांची लाभलेली असते. ऑन साइड आडव्या बॅटने कॅच होता खाली राहिला. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. जितका अपेक्षित बाउन्स होता तितका मिळाला नाही. थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होत असताना डॉट बॉल प्रत्येक महत्वाचा असणार आहे. उपसरपंच सन्माननीय रामजी भोईर साहेब यांच्या वतीने आयवा कॅच साठी 500. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. आयवा कॅच प्रेक्षक कमाल झेल आणि साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. सो आयवा कॅच घ्या आणि पारितोषिक कमवा. आता एटीएम खुले केलेले आहेत.
सन्माननीय रामजी भोईर साहेब माजी सरपंच, त्यासोबत परेशजी ठक्कर साहेब, त्यांनी आम्हाला 40+ साठी ऑल टी शर्ट्स पुरस्कृत केलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात. सोडून दिल्या यावेळेस खराब चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. शांत माहोल पूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर नागाव 40+ क्रीडांगणावरती देखील नाईट स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे प्रेक्षकांची चलबिचल झाली. जायचं तर जायचं कुठे. यावेळेस देखील ऑन साईडला लॉफ करायचा होता. सचिन भोईर लाईन पासून भरकटतात, दिशेपासून भरकटतात, दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये. या षटकातला तिसरा व्हाईट बॉल हाताळताना आपल्याला पाहायला मिळतं. षटक लांबवलं जात आहे. अतिशय मला माहिती देतात या ओव्हरमध्ये आतापर्यंत चेंडू लीगल 5 हाताळलेत आणि टोटल 8 चेंडू हाताळलेत. त्यामध्ये 3 अतिरिक्त धावांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. तरी देखील आतिश फक्त आणि फक्त 5च धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जर लाईन सुधारली, दिशेवरती नियंत्रण आलं तर मात्र याहूनही कमी धावा आल्या असत्या. हो, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. इनफिल्ड मधून धावत जात होते क्षेत्ररक्षक, धावता धावता बॉलला अडवलं देखील गेलं. शेवटच्या बॉलवरती धावा संख्या मिळाली 1. षटक पहिलं पूर्ण. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 45 धावांची गरज. कम ऑन डीसे. आमचे भूमिपुत्र नारिवलीचे, आवाज नारिवलीचा, त्यांचा नाम उल्लेख या गाण्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. जयेश पाटील साहेब नारायणचे आणि मुकेशजी भोईर नारिवलीचे दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्रद्धांजली चषकामध्ये 40+ वर रेग्युलर क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे श्रद्धांजली चषक. काही गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित आणि 2020 सरकार राणी दाबाचे सर्वेसर्वा जयेंद्र शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लॉफ केलाय, मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये, फिल्डर थोडे उशिरा पोहोचले. लेझी अप्रोच, कॅज्युअल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी 38 सर्कलचा आतमध्ये आतिश आम्हाला सांगतात की 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. बघा, यालाच तर महत्त्व दिलं जातं. रनिंग बिटवीन द विकेट फार महत्त्वाची आहे आणि अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं ताळमेळ होतं, कॉलिंग देखील फार सुंदर झालं आणि त्या अनुषंगानं 2 धावा पूर्ण झाल्या. 17 बॉल आणि विजयासाठी 43 गरज. मिस टायमिंग, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, यावेळी क्षेत्ररक्षक पोहोचतायत, पुन्हा एकदा चूक करतायत. वारंवार झालेल्या या चुका कुठेतरी महागड्या ठरतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण झेल ड्रॉप होत आहेत. बघा, कॅचेस विन द मॅचेस, टिपा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, हे समीकरण तुम्हाला जाणणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या समीकरणापासून सध्या दूर राहिलेले तुम्हाला पाहायला मिळते टीम उंबारली 40+. जीवनदान वारंवार दिलं जातं फलंदाजांना. 16 बॉल 42 धावांची गरज. 16 चेंडू 42 धावा. वेळेच्या बाबतीत प्रत्येकाचं सहकार्य फार महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण जवळपास 12:35 झालेले आहेत. ऑन साईडला बॅट्सचा रडार मध्ये मधोमध लागला. पहिला टप्पा घेत असताना बॉलला पाठवलंय तर तातास मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉल्स ओव्हर दी लाईन. राणी दाबा चौकार. मारला कणकणीत चौकार. ऑन साईडला वळवला फटका, चांगला होता, चौकार मिळाला. धावा संख्या 4 ने पुढे. 13 ऑन बोर्ड. 13 धावा
धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. पहिला टप्पा घेतल्याच्या नंतर त्यांचा डोक्यावरनं बॉल निघून चला चर्चा सुरू होती थोडी कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 19 झाल्यात 12 बॉल मध्ये. पहिल्या पुढच्या 12 मध्ये 32 करायच्यात. पहिल्या 12 मध्ये 19 बनवल्या गेल्यात. सो येणारे 12 बॉल 32 धावांची गरज. 20 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला 20 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला माणूस मस्त हाय बिनधास्त जीव लगतोस्त सगळ्यांचा. अरे नावलंय गाजतंय टंकायो वाजतंय. स्कोर आम्हाला कळवतात 19 धावात 20. लास्ट बॉल वरती 2 धावा आहेत. थोडी करेक्शन स्कोर करतात आणि येस थोडी चर्चा सुरू होती धावांबाबत. सो ते क्लिअर करत असताना ते फिगर आउट करत असताना खरं तर ती चुकी झाली. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. माफी असावी. 20 धावा धावफलकावरती. येणारे 12 बॉल 31 धावांची गरज. बारा चेंडू आणि 31 धावांची गरज. कॉमेंट्री बॉक्समध्ये फार हास्यमय वातावरण निर्माण झालेलं आहे कारण स्कोर आतिश पाटील आणि आमचे धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं मॅच मध्ये. महागुरू आपण थोडं कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. अकरा चेंडू 30ची गरज. चला बी फास्ट. ऑफ साइडला लॉफ करायचा होता. ओ बिहाइंड द विकेट. यस्टिरेक्सॅक चतुर चालाक कॅच कंप्लीट केले. विकेटचा पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. या मॅच वरती आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न उंबरली 40+ संघाचा खरा ठरतोय. आणखीन एक विकेट. गोलदान
जुना जुना. क्या बात आहे. आता माहोल बनवतात डीजे ऑपरेटर देखील. सुप्रसिद्ध महाराष्ट्राचे कवी तथा गायक अर्थातच एकनाथजी माळी. अनेक सुप्रसिद्ध सुपहिट सॉन्ग त्यांचे आपल्याला ऐकायला मिळतात नेहमीच. वाल्याचा शेंगा, शिजल्यांका सांगा हे नाईट क्रिकेटचं सर्वांचं फेवरेट सॉन्ग. या स्पर्धेचं शीर्षगीत टायटल सॉन्ग देखील खरं तर त्यांनीच लिहिलेलं आणि त्यांनीच गायलेलं. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. सो कंट्रोल रूममध्ये आमच्यासोबत टीव्ही अंपायर जोडले जातील. रिक्वेस्ट टीव्ही अंपायर आपण जोडले जा आमचा थेट कंट्रोल रूममध्ये. थोडा क्रुशल निर्णय. सो आमचा टेक्निकल रूममध्ये वेगवेगळ्या अँगल कडून वारंवार ते चेक केलं जातं एक्झॅक्टली काय आहे. नॉट आउट म्हणजे धावा 2 असतील बरोबर. येस 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावा संख्या 2 ने पुढे 23 धावा. येणारे उर्वरित चेंडू शिल्लक आहे ते स्कोरर आतिश पाटील आम्हाला माहिती देतात. 9 आणि विजयासाठी 28 धावांची गरज. ऑन साईडला लॉफ करायचा होता. लाऊड अपील अंपायरवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. कारण सगळे खेळाडू एकत्रित येऊन अपील करत होते. बॅकअपला खेळाडू आले नाही त्यावरती खरं तर सचिन भोईर थोडे नाराज दिसतात. बॅकअप फार महत्वाचं आहे. नेहमी लक्षात ठेवा बॅकअप इज व्हेरी इम्पॉर्टंट. यादा कदाचित जर तिथे मागून फिल्डरने थ्रो केला तर बॅकअपला फिल्डर तिथे नसतील तर अतिरिक्त काहीशा ओव्हरथ्रोच्या धावा मिळतील. ती चर्चा करूयात. 8 चेंडू आणि आता 27 धावांची गरज. 8-27. हो ऑन साईडला लॉब करायचा होता. नो कॉन्टॅक्ट. संपर्क कोणताही झाला नाही. आज चेंडू आणि बॅटचं काहीतरी भांडण झालंय ज्याचं कारण ते एकत्रित येतच नाहीये. संपर्क टायमिंग जुळत नाहीये आणि सध्या आपण पाहतो धावांपासून वंचित ठेवलं, दूर ठेवलंय. तर बॅटिंग करत असताना हे दुटने 40+ संघाला हे दुटने म्हटलं की नामांकित क्रीडा समालोचक करण काळन के त्यांचा शुभेच्छा येतात हे दुटने संघाला. स्टेप आउट करून डान्सिंग डाऊन द ट्रॅक लॉफ केलाय. ओ द लॉंग ऑन इनटू द क्राउड. सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. राणी दाबा षटकार. इतर गोलंदाजांवरती फारसा दबाव राहिला नाही. पण आता इथून लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती योगेश पाटील सज्ज होतात. वडवली गाव एंडकडून योगेश पाटील बॉलिंग मार्कवर. लास्ट ओव्हर 6 चेंडू 21 धावांचं इक्वेशन. 40+ क्रिकेट
नेहमीच एक धाव आरोग्यासाठी म्हटलं जातं, पण अनेक अशा नवोदित खेळाडूंना लाजवेल असा खेळ 40+ फॉर्मॅटमधून देखील आपल्याला मोस्टली पाहायला मिळतो. सो बॅटल रंगले. 6 बॉल 21. पहिलाच खराब चेंडू पाठवलाय लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार, असरदार, शानदार, रुबाबदार, दमदार चौकार. RM गावदेवी सोनारपाडा आणि मानकिवली, श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि RM11 गावदेवी सोनारपाडा, स्वर्गीय राकेश मात्रे 11. दोन्ही संघ आपण तयार राहा. सोनारपाडा संघ आपण स्टेजच्या समोर येऊन थांबा प्लीज, रिक्वेस्ट आहे. 5 बॉल 17ची गरज. सो टीम सोनारपाडाला आम्ही विनंती करत आहोत. योगेश दादा आपण व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. 5-17ची गरज असताना बॉडी लाईनवरती येणारा हा फ्रॅकर होता. एक कंप्लीट सेकंडसाठी पलटलेत. हा नाही पट नाही. लास्ट मोमेंटला सांगितलं ही रन कंप्लीट होऊ शकत नाही. सो एका धावेवरती संतुष्ट झालेत, समाधान मानतायत. आता इक्वेशन 4 बॉल 16ची गरज, म्हणजे प्रत्येक बॉलवरती इथे चौकार येणं फार महत्वाचं आहे. 4 चेंडू 16 धावांचे इक्वेशन. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट संपूर्ण टेक्निकल टीम, आपल्याला ऑफिशियल कॅमेरामॅन प्रथमतः धनंजय, त्यानंतर स्क्वेअर अँगलवरती आमच्या स्क्वेअर लेग अँगलला निहाल गायकरला तुम्ही पाहतात आणि मेन अँगलवर सुचित यांना तुम्ही पाहतात. आणि आमचे कृष्णा दादा असतील, खरं तर त्यांची फार मेहनत या खरं तर संपूर्ण लाईव्ह इव्हेंटसाठी पाहायला मिळतं. आमचे जगदीश पाटील, त्यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एक जगदीश पाटील आमच्या व्यासपीठावरती महागुरु, खरं तर फार मोठी जबाबदारी या संपूर्ण स्पर्धेची त्यांचा देखील खांद्यावरती आहे. 3 बॉल 14 करायच्यात. चला वेळ जास्त घेऊ नका, या मॅचसाठी भरपूर वेळ होतो, या गोष्टीची थोडी काळजी घ्या. 3 चेंडू 14 धावांची गरज. खरं तर आज सामने थोडे उशिरा सुरू झाले, ज्याचं कारण आज उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा खरं तर जगदीश सर आपल्याला पार पाडायचा होता. बट उद्या दिलेल्या योग्य वेळेवरती सगळ्यांनी उपस्थित राहणं फार महत्त्वाचं. अन्यथा धावांची नाही तर महागुरु आम्हाला माहिती देतात बॉलची पेनल्टी असेल. 2 बॉल 14. उद्याचे लॉट्स देखील आपण आपल्यापर्यंत पोहोचवेन. देसाई 40+, उत्तर शिव 40+, साबे विपक्ष दिवा आयरे 40+, वडवली 40+, जुने डोंबिवली, दातिवली, पेठाली, गोळवली, खांबालपाडा, शिरडोन असा लढती उद्या देखील तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या मॅचेस फार सुंदर होतील. आता 1 बॉल 13ची गरज. या मॅचवरती पूर्णपणे आपली पकड मजबूत केलेली आहे. उंबारली 40+. ना औपचारिकता शेष, फॉर्मॅलिटीज आर गेटिंग कम्प्लीटेड. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक. करण ठाकूर सोनारपाड्याचा आमचे पॉवर हिटर. औपचारिकता पूर्ण. सामना संपलाय, मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो अर्थातच उंबारली 40+ संघानं. वेल प्लेड बॉयज, वेल प्लेड टीम उंबारली 40+. अभिनंदन उंबारली 40+. आणि हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल कौतुक आणि आभार टीम हे दुटणे 40+. सामनावीराकडे आपण वळतोय आणि